मुलांनो, मधल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त कंटेनमेंट झोनमध्ये शिक्षकांना ड्युटी असल्यामुळे ऑनलाईन अध्यापनाचे कामकाज काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले होते. आजपासून पुन्हा आपण गणित या विषयाच्या पुढच्या भागाकडे वळणार आहे. आपल्या सर्वांचं गणित विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत. पाठीमागच्या काही दिवसांमध्ये आपण गणित या विषयाअंतर्गत पहिलं प्रकरण परिमेय व अपरिमेय संख्या, दुसरं प्रकरण समांतर रेषा व छेदिका, तिसरं प्रकरण घातांक व घनमूळ, चौथं प्रकरण त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा या 4 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण बीजगणिताशी बेजिक क्रियांशी निगडीत असणाऱ्या एका नवीन प्रकरणाकडे जाणार आहे. प्रकरण क्रमांक 5, धडा क्रमांक 5 याकडे आज आपण वळणार आहे. त्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची सुरुवात आज आपण करणार आहे. चला तर मग जाऊया आपण प्रकरण क्रमांक 5, ज्या प्रकरणांमध्ये बेजिक क्रियांशी संबंधित बीजगणितीय क्रिया आपल्याला कराव्या लागणार आहेत. तशा प्रकारचं ते प्रकरण आहे. त्या प्रकरणाचा आजपासून आपण अभ्यास करूया. प्रकरण क्रमांक 5, धडा 5, विस्तार सूत्रे. मांडणी जी आहे त्यात येणारी ही सूत्रांसारखी आहे आणि म्हणून त्या मांडणीला विस्तार सूत्र असं म्हणलेलं आहे. पाठीमागच्या इयत्ता 7वी मधलीच उजळणी आज आपण पहिल्यांदा करणार आहे. इयत्ता 7वी मध्ये आपण अनेक विस्तार सूत्रांचा अभ्यास केला आहे. 7वी असेल 6वी असेल, गणितामध्ये बेजिक क्रियांशी संबंधित जी प्रकरणं आहेत त्यामध्ये या विस्तार सूत्रांचा उल्लेख अनेक ठिकाणी आपल्याला आढळून येतो. प्रस्तावनेमध्ये आपण पाठीमागच्या झालेल्या भागाची उजळणी करणार आहे. उजळणीमध्ये जी विस्तार सूत्रे येतील ती मुलांना आपण परफेक्ट पाठ करायची आहेत. कारण या प्रकरणामध्ये जी सर्व विस्तार सूत्र आपल्याला आढळत आहेत त्या विस्तार सूत्रांचा पुढच्या इयत्तांमध्ये 9वी, 10वी, 11, 12वी आणि तिथून पुढं जे गणित आहे बेजिक गणित, या गणितामध्ये या विस्तार सूत्रांचा प्रचंड मोठ्या स्वरूपाचा वापर आहे. विस्तार सूत्रे हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आपल्याला x अधिक a, x अधिक b चा विस्तार, त्याच्यानंतर a अधिक b कंसाचा घन याचा विस्तार, त्यानंतर a वजा b कंसाचा घन याचा विस्तार, एक्सपान्शन ऑफ a मायनस b क्यूब, त्याचबरोबर a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग याचा विस्तार कशा पद्धतीने असतो याचा अभ्यास करायचा आहे. अशा विविध प्रकारच्या म्हणजे या आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये जे विस्तार सूत्र प्रकरण आहे 5वं प्रकरण, यामध्ये एकूण 4 प्रकारच्या विस्तार सूत्रांचा अभ्यास करायचा आहे. आज आपण पाठीमागच्याच इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यासलेली विस्तार सूत्र जी आहे त्याची उजळणी करणार आहे. आपल्याला आठवतंय का बघा, a अधिक b कंसाचा वर्ग याचा विस्तार काय असतो? a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. पाठीमागच्या इयत्तेत शिकलेलं विस्तार सूत्र आपल्याला आठवतंय का बघा, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर काय असतंय? a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आता इथं 2 पद जी आहेत ती a आणि b आहेत. मुलांनो, तुम्ही ज्यावेळी उदाहरणं सोडवायला घ्याल त्यावेळी a आणि b च्या जागेवर कोणत्याही राशी येऊ शकतात, कोणतेही अंक येऊ शकतात. तुम्ही या विस्तार सूत्राची आठवण करून किंवा बाजूला हे विस्तार सूत्र लिहून ती उदाहरणं या विस्तार सूत्राचाच उपयोग करून सोडवायचे. विस्तार सूत्र कसं आहे बघा, a अधिक b कंसाचा वर्ग, इथं a आणि b 2 पदांची बेरीज आणि त्या कंसाचा वर्ग आहे. पहिल्यांदा काय घडलंय, पहिल्या पदाचा म्हणजे a चा वर्ग आहे, अधिक पुढं काय आहे, दुप्पट आहे. कोणाची दुप्पट आहे? पहिलं आणि दुसरं पद जे आहे त्यांच्या गुणाकाराची दुप्पट आहे बघा, अधिक दुसऱ्या पदाचा म्हणजे b चा वर्ग. तुम्ही a च्या जागेवर या विस्तार सूत्रामध्ये a आणि b च्या जागेवर काही येऊ द्या, या विस्तार सूत्रात जसंच्या तसं a च्या जागेवर आलेल्या कोणत्याही राशी असतील त्या a आणि b च्या जागेवर जशाच्या तशा ठेवून तुम्ही
ती उदाहरणं सोडवायची आहेत. विस्तार सूत्राचा उपयोग करून तुम्हाला उदाहरणं सोडवता यायला पाहिजेत. पहिलं विस्तार सूत्र पाठीमागच्या इयत्तेतलं या ठिकाणी आपल्यासमोर मांडलं गेलं आहे. त्यानंतर दुसरं एक विस्तार सूत्र होतं बघा, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग. कसं आहे विस्तार सूत्र हे? दोन पदं ए आणि बी सारखी, ए आणि बीच्या जागेवर काही येऊ शकतं उदाहरणं सोडवताना, हे लक्षात घ्या. ए वजा बी दोन पदांची कंसात वजाबाकी त्या कंसाचा वर्ग आहे. त्या कंसाचा काय आहे? वर्ग आहे. त्या कंसाचा वर्ग बरोबर पहिलं पद एचा वर्ग वजा दुप्पट आहे कुणाची? पहिल्या आणि दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट आहे अधिक बीचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग आहे. दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग विस्तार कसा असतो? पहिल्या पदाचा वर्ग वजा दुप्पट कुणाची? दोन पदांच्या गुणाकाराची अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे विस्तार सूत्र सुद्धा पाठीमागच्या इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे. तिसरं विस्तार सूत्र आहे ए अधिक बी पहिल्या कंसात डॉट मध्ये गुणाकाराचं चिन्ह असते पण इथं लिहिलेलं नसते. ए वजा बी दुसऱ्या कंसात, ए अधिक बी पहिल्या कंसात, ए वजा बी दुसऱ्या कंसात. याचा विस्तार काय होतो? ए वर्ग वजा बी वर्ग. कसा आहे विस्तार सूत्र हे? दोन पदांची पहिल्या कंसात बेरीज आणि त्याच पदांची दुसऱ्या कंसात वजाबाकी असेल तर विस्तार कसा असतो? पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. पहिले पद अधिक दुसरे पद पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. तुम्हाला या पद्धतीचं उदाहरण दिसलं की पटकन तुम्ही काय करायचं आहे? ए आणि बीच्या जागेवर काहीही असू शकतं. उदाहरणं ज्यावेळी तुम्ही सोडवायला घ्याल त्यावेळी ए आणि बीच्या जागेवर मोठ्या राशी असू शकतात. तुम्ही पहिल्या पदाचा वर्ग पहिल्या राशीचा वर्ग वजा दुसऱ्या राशीचा वर्ग करून त्याला संक्षिप्त रूप देऊन उदाहरणाच्या उत्तरापर्यंत पोचायचं आहे. ठीक आहे. 3 विस्तार सूत्रांचा पाठीमागच्या इयत्तांमध्ये तुम्ही अभ्यास केला आहे. याच विस्तार सूत्रांची आणखी थोडीशी उजळणी व्हावी म्हणून काही उदाहरणं या ठिकाणी घेतोय. उदाहरणांच्या बाबतीत तुम्हाला पहिल्यांदा सूचना देतो, काळजीपूर्वक ऐका. ही उदाहरणं प्रत्यक्ष गणिती क्रिया करून आम्ही सोडवून तुम्हाला दाखवतोय, पण तुम्ही मात्र ही पद्धत न वापरता तुम्ही शिकलेल्या 3 विस्तार सूत्रापैकी कोणतं विस्तार सूत्र उपयोगाला येते त्या विस्तार सूत्राचा थेट याच्यासाठी वापर करायचा आहे. आता बघा, x अधिक 2y कंसाचा वर्ग याच्यासाठी कोणतं विस्तार सूत्र लागू होईल? या तिन्हीपैकी विचार करा. पहिलं पद अधिक दुसरं पद दोन पदांची बेरीज त्या कंसाचा वर्ग आहे. याचा अर्थ मुलांनो इथं कोणतं विस्तार सूत्र लागू होईल? पहिलं विस्तार सूत्र ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. हे सूत्र या उदाहरणासाठी तुम्ही लागू करायचे. तिथं जसं घडलंय तसंच इथं घडवायचं. म्हणजे काय होईल? एक्स वर्ग अधिक दुप्पट एक्स गुणिले 2y अधिक 2y कंसाचा वर्ग. या पद्धतीने थेट उदाहरण तुम्ही विस्तार सूत्राचा उपयोग करून सोडवायचा आहे. इथं मात्र मी तुम्हाला उदाहरण सोडवून दाखवत असताना बैजिक क्रिया करून व्यवस्थित सोडवून दाखवून तुम्हाला या उदाहरणाच्या बाबतीत विस्तार सूत्र कसं लागू पडतंय, का लागू पडतंय हे समजावून सांगणार आहे. पुढची स्टेप घेऊया मुलांनो. एक्स अधिक 2y कंसाचा वर्ग आहे. काय आहे? कंसाचा वर्ग आहे. मग वर्ग म्हणजे त्याच राशींचा 2 वेळा गुणाकार असतो. म्हणून याच्या पुढची पायरी आपण कशी मांडू शकतो? एक्स अधिक 2y कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या कंसात एक्स अधिक 2y दुसऱ्या कंसात सुद्धा एक्स अधिक 2y विस्कटून कंस मांडला. वर्ग म्हणजे त्या राशीचा 2 वेळा गुणाकार असतो म्हणून एक्स अधिक 2y हा कंस गुणाकाराच्या रूपात 2 वेळा मांडला. ठीक आहे. आता या दोन कंसांचा गुणाकार कसा करणार? तर पहिल्या कंसातल्या दोन्ही पदानं दुसऱ्या कंसातल्या दोन्ही पदांना गुणायचं आहे. ती रीत कशी? एक्स पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणायचे आहे. म्हणून काय करतो आपण? एक्स कंसात एक्स अधिक 2y एक्सचा एक्स अधिक 2y पुढच्या कंसातल्या दोघांशी गुणाकार अधिक 2y जे आहे त्याचा दुसऱ्या कंसातल्या दोन्हीशीही गुणाकार. या पद्धतीची मांडणी करून घ्या. ही मांडणी कळली का बघा सर्वांना? एक्स जो आहे इथला पहिल्या कंसातला, या पहिल्या कंसातला एक्स जो आहे त्यानं दुसऱ्या कंसातल्या दोघांनाही गुणायचं आहे आणि पहिल्या कंसातला जो 2y आहे त्यानं दुसऱ्या कंसातल्या दोघांनाही गुणायचं आहे. आणि म्हणून मांडणी कशी केली आहे? एक्स गुणिले कंसात एक्स अधिक 2y अधिक 2y गुणिले कंसात एक्स अधिक 2y.
आता पहिल्या चौकटीमध्ये पहिला टप्पा कोणता? एक्सनं आत कंसातल्या दोन्ही पदांना गुणणं, आणि दुसरा टप्पा कोणता असेल? 2y कंसातल्या दोन्ही पदांना गुणणं. कसा गुणाकार येईल बघा बरं. एक्सनं आतमध्ये गुणलं एक्स वर्ग अधिक एक्सनं 2yला गुणलं म्हणजे काय होईल? 2xy. तसंच दुसऱ्या चौकटीतला गुणाकार कसा होईल? 2y गुणले एक्स 2xy. आपण yx म्हणण्याच्या ऐवजी xyच म्हणणार. अधिक 2y न 2yला गुणायचं आहे म्हणजे 4y वर्ग असा गुणाकार होईल. ती पायरी अशी येईल: एक्स वर्ग अधिक 2xy अधिक 2xy अधिक 4y वर्ग. गुणलेलं कळलं का बघा. चौकटीतले गुणाकार आपल्याला या पद्धतीने लिहिता येतं. त्याच्या पुढं आता सारखी आपलं काम संपलेलं आहे. गुणाकाराची प्रक्रिया संपलेली आहे कंसांच्या गुणाकाराची. आता सारखी पदं जवळ आणून त्यांच्या क्रिया करणं गरजेचं आहे. स्वरूप पदं जी आहेत ती जवळजवळ घेऊन बेरीज करू. आता इथं ऑलरेडी जवळजवळ आहेतच. कोणती स्वरूप पदं आहेत? 2xy अधिक 2xy म्हणजे किती झाला? 4xy. काय आलं उत्तर? एक्स वर्ग अधिक 4xy अधिक 4yचा वर्ग. मुलांनो, आता या ठिकाणी मी सोडवून तुम्हाला दाखवले. मी तुम्हाला जर असं म्हटलं असतं, हे उदाहरण जे आहे हे उदाहरण एक्स अधिक 2y कंसाचा वर्ग हे जे उदाहरण आहे हे उदाहरण पाठीमागील कोणत्याही विस्तार सूत्राचा, कोणत्या म्हणजे पहिल्या नंबरच्या विस्तार सूत्राचा उपयोग करून सोडवा तर तुमचं उत्तर थेट या पद्धतीनं आलं असतं. तुम्ही थेटच उदाहरण सोडवायचं हे लक्षात घ्या. उत्तर काय आलं असतं डायरेक्ट तुमचं? एक्स अधिक 2y कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग, दोन्हीचा गुणाकार 2xy, त्याची दुप्पट असते. दुप्पट कोणाची? दोन्ही पदांच्या गुणाकाराची. दुप्पट 2x आणि 2y यांचा गुणाकार होईल 4xy अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे b वर्ग झाला. दुसऱ्या पदाचा वर्ग 4y वर्ग. लक्षात येते का बघा. आणखीन एक उदाहरण समजावून सांगतो, काळजीपूर्वक ऐका. हे चलांच्या रूपातलं उदाहरण नाही, अंकांच्या रूपातलं उदाहरण आहे. 101चा वर्ग, 101चा वर्ग करायचं, पण विस्तार सूत्राचा उपयोग करून तुम्हाला तो वर्ग करायचा. मग आता मुलांनो, 101चा वर्ग तुम्ही 101 गुणले 101 करून थेट करू शकता, पण आम्हाला तसा नको आहे. आम्हाला 101चा वर्ग करत असताना विस्तार सूत्र वापरलं गेलं पाहिजे. मग आता 101 या अंकाची आपण फोड कशी करू शकतो, विस्तार कसा करू शकतो, तर ती फोड 100 अधिक 1 या पद्धतीनं करा. किती? 101 म्हणजे 100 अधिक 1 असतो. 100 अधिक 1 या कंसाचा आपण वर्ग विस्तार सूत्राचा उपयोग करून करणार. म्हणजे कसं होईल? 100 अधिक 1 कंसाचा वर्ग. 101चा वर्ग करणं म्हणजे 100 अधिक 1 कंसाचा वर्ग करणं. लक्षात येते का बघा. इथं विस्तार सूत्र वापरायचं आहे. कोणतं विस्तार सूत्र लागू होईल? आपण शिकलेल्या विस्तार सूत्रांपैकी 100 अधिक 1 कंसाचा वर्ग, 100 अधिक 1 कंसाचा वर्ग, याला या तीनपैकी कोणतं विस्तार सूत्र लागू होईल? 1 नंबरचं, 1 क्रमांकाचं जे विस्तार सूत्र आहे ते याच्यासाठी लागू होईल. तुम्ही ते थेट वापरायचं आहे. आपण समजून घेऊया. 100 अधिक 1 कंसाचा वर्ग, इथं 2 वेळा कंस मांडूया. 100 अधिक 1 कंसाचा वर्ग म्हणजे कंस 2 वेळा गुणाकारात मांडायचा. कोणत्याही राशीचा 2 वेळा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो. तसं या कंसाचा वर्ग आहे म्हणजे हा कंस गुणाकारात आम्ही 2 वेळा मांडणार. 100 अधिक 1 दुसऱ्या कंसात 100 अधिक 1. नेहमीप्रमाणे 2 कंसांचा गुणाकार, पहिल्या पदानं दुसऱ्या कंसातल्या दोघाला गुणायचं, पहिल्या कंसातल्या दुसऱ्या पदानं म्हणजे 1नं दुसऱ्या कंसातल्या दोन्हीलाही गुणून घ्यायचं. म्हणून स्टेप कशी येईल? 100 गुणले दुसरा कंस, 100 गुणले दुसरा कंस अधिक 1 गुणले दुसरा कंस. या पद्धतीनं पहिल्या कंसातल्या दोन्ही पदांनी दुसऱ्या कंसातल्या दोन्हीलाही गुणलं जाते. लक्षात येते? आता 100 ना आत गुणून घेऊया. 100 गुणले 100 10,000, 100 गुणले 100 10,000, 100 गुणले 1 100 अधिक 1 ना आतमध्ये दोघांनाही गुणलं तर काही फरक पडणार नाही. 100 1 100 अधिक 1 1 1. पुढची स्टेप. आता स्वरूप पद म्हणण्यापेक्षा मधलं जे मुलांनो 100 100 आहे त्यांची फक्त बेरीज करूया. 100 अधिक 100 200. म्हणून पायरी काय येईल? 10,000 अधिक 200 अधिक 1.
या तिघांची जर बेरीज केली तर 10,201 हा 101चा वर्ग असेल. लक्षात येते का बघा, 101चा वर्ग बरोबर 10,201. तुम्ही ही पद्धत अवलंबायची नाही. तुम्ही ए अधिक बी कंसाचा वर्ग विस्तार काय आहे, ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग या विस्तार सूत्राचा उपयोग करून तुम्हाला 10,201 या पद्धतीचं उत्तर मिळवता येतं. विस्तार सूत्रांचा तुम्ही वापर करायचा आहे. आपलं प्रकरण आहे विस्तार सूत्र, प्रकरणाचंच नाव विस्तार सूत्र आहे. त्यामुळे त्यांचा वापर करून थेट तुम्हाला 10,201 शोधता यायला पाहिजे. आणखीन एक उदाहरण बघूया. 5m अधिक 3n पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 5m वजा 3n. तुम्हाला याचा विस्तार करायचा. मुलांनो, कोणतं विस्तार सूत्र लागू होईल, पहिलं, दुसरं का तिसरं? बघा, परत माघारी जावी. आणखी 3 विस्तार सूत्र जी मांडलेली आहेत त्या विस्तार सूत्रांपैकी कोणतं सूत्र या उदाहरणासाठी लागू होईल? बघा, या 3 विस्तार सूत्रांपैकी आपलं उदाहरण काय आहे? 5m अधिक 3n पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात 5m वजा 3n. या 3 पैकी कोणतं विस्तार सूत्र लागू होईल? तर निश्चितपणे मुलांनो, तिसऱ्या क्रमांकाचं विस्तार सूत्र जे आहे ते या उदाहरणासाठी काय होणार आहे, लागू होणार आहे. आणि म्हणून हे उदाहरण सोडवत असताना ते विस्तार सूत्र जर वापरलं तर कोणताही विद्यार्थी थेट या उदाहरणाचं उत्तर शोधू शकतो. काय होईल उत्तर बघा बरं ह्याचं. 5m पहिलं पद झालं, 3n दुसरं पद झालं. पहिल्या कंसात दोघांची बेरीज आहे आणि त्याच पदांची दुसऱ्या कंसात वजाबाकी आहे. ह्याचा अर्थ ए अधिक बी कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे दोन पदांच्या वर्गांची वजाबाकी असते. म्हणजे काय होईल उत्तर ह्याचं थेट शोधायचं असेल विस्तार सूत्राप्रमाणे. खाली याच्या विस्तार सूत्र तुम्ही मांडा. कोणतं? ए अधिक बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग, आणि थेट उत्तर काय लिहायचं? 5m अधिक 3n पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात 5n वजा 3n बरोबर 25m वर्ग वजा 9n वर्ग. आता हेच उत्तर आपल्याला मिळते का बघूया खरोखर गुणाकार करून. पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसातील पदाला गुणाकार करूया. 5m गुणुले दुसरा कंस अधिक पहिल्या कंसातलं दुसरं पद 3n गुणुले दुसरा कंस. या पद्धतीनं प्रत्येक पदांचा पहिल्या कंसातल्या दोन्ही पदांचा दुसऱ्या कंसातील दोन्ही पदांशी गुणाकार होऊ शकतो. पायरी मांडता येते का बघा, ही प्रत्येकाला यायला पाहिजे. 5m ना आतमध्ये गुणून घेऊया. काय होईल? 25m वर्ग वजा 5 त्रिक 15mn. 5m न वजा 3n ला जर गुणलं आतमध्ये तर काय होईल? 5m गुणले 5m वर्ग 25mचा वर्ग. 5m न वजा 3n ला जर गुणलं तर वजा 5 त्रिक 15mn. या पद्धतीचं पद तयार होईल. दुसऱ्याचा गुणाकार कसा होईल बघा बरं. 3n ना आत गुणलं, 3 5 15mn. आतमध्ये वजाबाकी चिन्ह आहे त्यामुळे गुणाकार वजा. 3 त्रिक 9 n गुणले n वर्ग, म्हणजे 3n न वजा 3n ला जर गुणलं आतमध्ये तर 9n वर्ग. अशा प्रकारचं शेवटचं पद तयार होईल. गुणाकार कसा येईल मग? 25m वर्ग वजा 15mn अधिक 15mn वजा 9nचा वर्ग. मुलांनो, इथं सर्व पद जवळजवळ आहेतच. वजा 15mn अधिक 15mn उत्तर किती येतं? 0. म्हणजे वजा 15mn आणि अधिक 15mn काय होईल? कॅन्सल होईल. शिल्लक काय राहिलं बघा बरं? 25m वर्ग वजा 9n वर्ग. मी उदाहरणाची ह्या सुरुवात करत असतानाच तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही गुणून तुम्हाला सोडवून दाखवले. तुम्ही मात्र थेट विस्तार सूत्राचा उपयोग करून हे उदाहरण सोडवायचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय. 5m अधिक 3n दुसऱ्या कंसात 5m वजा 3n बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे 25m वर्ग वजा 9n वर्ग. हे थेट उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आणि कोणतं विस्तार सूत्र वापरलं आहे ते बाजूला महिरूपी कंसामध्ये लिहून ठेवायचं आहे. लक्षात येते का बघा? ही उजळणी आहे. इयत्ता 6वी 7वीतल्या विस्तार सूत्रांची ही उजळणी आज आपण पाहिली. पुढच्या तासापासून आपण एक महत्त्वाचा घटक विस्तार सूत्र या प्रकरणातला आपल्या रोमन पहिला जो आहे, पहिला घटक x अधिक a दुसऱ्या कंसात x अधिक b चा विस्तार एक्सपान्शन ऑफ x प्लस a x प्लस b हा विस्तार
आणि ते असणारं सूत्र आहे ते पुढच्या तासाला आपण अभ्यासणार आहे. आपण पाठ्यपुस्तकातील पान नंबर 23वर जरा आठवूया मध्ये मागील इयत्तेमध्ये जी विस्तारसूत्र तुम्ही शिकलाय 3 विस्तारसूत्र त्यांचं परफेक्ट पाठांतर करायचं आहे आणि क्रमाने जी 5 उदाहरणं चौकटीच्या स्वरूपात तुम्हाला सोडवायला दिलेली आहेत ती 5 उदाहरणं चौकटी सोडवत असताना कोणतं विस्तारसूत्र वापरलंय हे लिहून चौकटी व्यवस्थित भरून ती 5 उदाहरणं आपण सर्वांनी सोडवायची आहेत. मुलांनो, बीजगणिताशी निगडीत विस्तारसूत्रेमधला प्रस्तावनेतला हा छोटासा घटक निश्चितपणे आपल्याला आवडला असेल. आपण या घटकाशी संबंधित असणारी जी विस्तारसूत्र आहेत 3 विस्तारसूत्र ही परफेक्ट पाठ करा. खूप मोठ्या प्रमाणात त्या विस्तारसूत्रांचा पुढच्या इयत्तेमध्ये सुद्धा वापर आहे. ती पाठ करून क्रमाने दिलेली 5 उदाहरणे चौकटीच्या रूपातली विस्तारसूत्रांचाच उपयोग करून तुम्ही व्यवस्थित सोडवायची आहेत. धन्यवाद.